जमिनीच्या वादातून मोठ्या भावाकडून लहान भावावर किंवा लहान भावाकडून मोठ्या भावावर हल्ला केल्याच्या घटना घडत असतात। मात्र औंध येथे कॉटवर झोपण्याच्या कारणावरून मोठ्या भावानं लहान भावावर कांदा कापण्याच्या चाकूनं वार करून गंभीर जखमी केल्याची घटना घडली आहे। हा प्रकार शुक्रवारी 7 जून रोजी दुपारी 12:30 वाजण्याच्या सुमारास घडलाय। या प्रकरणी चतुर्शृंगी पोलिसांनी आरोपी मोठ्या भावावर गुन्हा दाखल करून अटक केली आहे। या घटनेत लहान भाऊ अक्षय कांबळे हा जखमी झाला असून त्याने चतुर्शृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। यावरून अमर कांबळे याच्यावर IPC 326 504 नुसार गुन्हा दाखल करून अटक केली। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी आणि फिर्यादी एकमेकांचे सख्खे भाऊ असून एकाच घरात राहतात। शुक्रवारी दुपारी 12:30 वाजण्याच्या सुमारास दोघेही घरात होते। जखमी अक्षय हा कॉटवर झोपला होता तर आरोपी अमर खाली जमिनीवर झोपला होता। अक्षय मोबाईल चार्जिंग लावण्यासाठी गेला असता आरोपी कॉटवर झोपला। अक्षयने अमर याला कॉटवरून उठण्यास सांगितलं। याचा राग आल्याने अमर याने त्याला शिवीगाळ केली। यातून दोघांमध्ये वाद झाला। अमर याने रागाच्या भरात घरातील कांदा कापण्याच्या चाकूने अक्षय याच्या छातीवर सपासप वार करून गंभीर जखमी केले। अक्षयने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी अमर याच्यावर गुन्हा दाखल करून अटक केली आहे। पुढील तपास पोलीस करतायत।